मला महाराष्ट्रात राहायचं आहे, देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार असं अमृता फडणवीसांनी म्हटलेलं आहे। देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार असल्याच्या चर्चांवरती अमृता फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। पुढच्या वर्षी दिल्लीत जाणं होईल नाही, मला महाराष्ट्रातच राहायचंय आणि मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार। पुढच्या वर्षी दिल्लीत जाणं होईल नाही, मला महाराष्ट्रातच राहायचंय आणि मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार। पहिल्या यादीमध्ये 17 लाख शेतकऱ्यांना 13 कोटी रुपये दिले जाणार, तर पहिल्या यादीतील 17 लाख शेतकऱ्यांना 13 कोटी रुपये देणार। 31 तारखेपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील। देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी स्वतः या संदर्भात आता माहिती दिली आहे। 17 लाख शेतकऱ्यांची पहिली यादी 13,000 कोटी रुपये आपण त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी देतो आहोत। आणि आता दुसऱ्या यादीचं काम सुरू झालंय। या पहिल्या यादीतले जे शेतकरी आहेत त्यांच्या याद्या गावात जाणार, त्या गेल्या आता, आणि तात्काळ आमचा प्रयत्न असा आहे की ऑथेंटिकेट करून 31 तारखेपूर्वीच या 17 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आम्ही जमा करणार आहोत। त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस शासकीय पूजेसाठी पंढरपूरमध्ये दाखल झाल्या। फडणवीसांनी सपत्नीक टाळ मृदुंगाच्या तालावरती ठेका धरला आणि मंत्र्यांसह वारकऱ्यांसह फुगडी खेळण्याचा आनंद त्यांनी लुटला। माऊली तुकाराम ज्ञानोबा, माऊली तुकाराम तुकाराम ज्ञानोबा, ज्ञानोबा ज्ञानोबा, माऊली तुकाराम। तर आपण पाहू शकतोय पंढरपूरमध्ये फडणवीसांनी वारकऱ्यांसोबत फुगडी खेळलेली आहे आणि त्या दरम्यानची ही दृश्य टाळ मृदुंगाच्या तालावरती ठेका देखील त्यांनी धरला असल्याचं बघायला मिळालं।